चला शिवसाई 11 संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विनंती असेल पंचांनी मैदानात ताबा घ्या. पर्सनॅलिटी दलाईच्या बर भीदा तुमच्यावर पालघर कारण धीरूभाई एक नंबर ना धीरूभाई एक नंबर 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 भला भला ना करतोय गार त्यात मी झालंय बघा बघा उडवला त्यात मी झालंय बघा प्रभू दादा लारवायचं सोडा एकदा वारे प्रभू दादा लारवायचं सोडा एकदा वारे लेट्स स्टार्ट मॅच नंबर 15 आजच्या दिवसातला क्वालिफाय 2 चा मुकाबला. पहिला चेंडू सरळ बॅटिंग मारले फटका पहिल्या चेंडूवरती दमदार फटका कडक फटका सुशांतच्या बॅटीतून येतोय चौकार. चार धावांनी सुरुवात झाली. मागच्या सामन्यामध्ये ही सुरुवात होती आणि या सुरुवात कुठेतरी विजयाचं कारण ठरली गेली होती. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय फेकी झालंय यष्टींना या ठिकाणी स्पर्श केलाय गेलाय गेदार करून आणि गडी बाद असल्याचा इशारा पंचांचा झालाय आणि थर्ड अंपायर रेफर केलाय. एस गडी बाद आहे. 2 चेंडू 4 धावा. पहिला हादरा सुशांतच्या रूपात लागलाय. आता मात्र सुरू येतोय नवीन फलंदाज. सुरू होतोय नवीन फलंदाज मयांकचा हा चेंडू अर्चिसने मारला फटका या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा रनआउट. चला 3 चेंडू 4 धावा फलकावती सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकाराने केली गेली होती. त्यानंतर आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने 2 बॅक टू बॅक गडी गारद झालेले आहेत. आता मात्र सेकंड डाऊनचा फलंदाज सिद्धेश येतोय स्ट्राईक नॉन स्ट्राईकला. अलकायदीने खेळून काढला चेंडूला निश्चितच. एक धाव भेटेल अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. 5 धावा फलकावरती लगावल्या जातात. फुल टॉस चेंडू टॅपचे सारे फेक केलेला खेळलेला फटका रनआउटच्या रूपाने अजून एक गडी बॅक टू डिपार्ट जातोय. अभिषेक नवीन फलंदाज मार्क वरती येतोय. तीन गडी या ठिकाणी रनआउटच्या रूपाने गारद झालेत.
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंचांचा या ठिकाणी इशारा वाईटचा येतोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 6वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. चला हैदर नवीन फलंदाज आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ करून जाईल. 8 धावा फलकावरती लगावल्या जातात. ड्राईव्ह केलंय सरळ बॅटीने. फेकी थोडीशी खराब झाल्या कारणे ही धाव कंप्लीट केली जाते. 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. चला 8 बॉल 9 धावा फलकावरती आहेत. 4 गडी बॅक टू डिपार्ट गेलेले असताना सुद्धा, ज्याचा अर्थ असा की शिवसाई 11 संघाचे गोलंदाजाने अवांतरच्या स्वरूपात सुद्धा धावा खर्चल्यात आणि येणारा पहिल्या चेंडूवरचा चौकार. लेग स्टंपच्या बाहेर अजून एक चेंडू वाईटचा इशारा होईल पंचांकडनं. अजून एक अवांतरच्या स्वरूपात धाव फलकावरती लगावली जाते. 10 धावा फलकावरती लगावल्या जातात. कोलटप्प्यात चेंडू ऑन साइडला मारलेला फटका. एकच धाव देईल. एका धावानेशी धाव फलक 1 ने अजून पुढे सरकते, जाऊन पोचते 11 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू या षटकातले बाकी असतील. हैदरने जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा लागून चेंडू अडवला जातोय. एकच धाव घेतली जाईल. 2 बॉल बाकी असतील या षटकातले. हलक्या रीतीने खेळून काढल्या अर्चिसने चेंडू. एकच धाव घेतली जाईल. चला लास्ट बॉल असेल या षटकातला. 13 धाव फलकावरती. 4 गडी गारद झाल्यानंतर सुद्धा धाव फलकावरती धावा या ठिकाणी 2 वरती आहेत. चेंडूंच्या मागे 2 वर आहेत धावा. तर लास्ट बॉल असेल या षटकातला. कोरडाबा चेंडू सरळ बॅटने मारला फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार येतोय हैदरच्या बॅटीतून. पॉवर प्लेचा षटक असेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ करून जाईल.
अजून एक चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. चला 2 चेंडू बाकी असतील. हैदर करता पडणारा चेंडू. ओ हो या ठिकाणी चेंडू असतोय मिस. यष्टी उद्ध्वस्त होते. गडी होते बाद. तुषार आलाय नवीन फलंदाजी मार्कवरती. 26 धावा फलकावती. एक चांगली स्थितीमध्ये 5 गडी गारद झाल्यानंतर सुद्धा त्याचं कारण हेच अर्चिस खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे. त्याचे 2 चौकार आणि हैदरचा 1 चौकार आणि येणाऱ्या एक्स्ट्रा धावा त्याचा प्रमुख कारण. दरम्यान तिसरं षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक सुद्धा या ठिकाणी संपलंय. धावा फलकावरती विघ्नेश फायटर संघाच्या 5 गडीच्या मोबदल्यानंतर 27 धावा. चला शेवटचं षटक. चेतन आलाय. हो पहिला चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 28 धावा फलकावरती. काढलेली ही एक हलक्या रीतीने धाव अर्चिसला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 29 वरती धावफलक सरकलाय. अजूनही आपण पाहायला गेलं तर 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडू मध्ये नक्कीच अतिरिक्त धावा नाही आल्या आणि आता मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय. अर्चिसच्या बॅटीतला एक आणखी दमदार चौकार. 33 वरती धावफलक सरकले होते. चला पंच स्टेप आहे ना. रिव्ह्यू खपलाय तर रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत.
चला 2 चेंडू संपल्यात. तर 29 धाबा, 4 चेंडू अजून बाकी असतील. खोल्या टप्प्यात चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका, 1 धाव. 30 धावा फलकावरती. चला 1 धाव कंप्लीट. चला 3 चेंडू बाकी असतील. का 3 बॉल बाकी आहेत. तुषार करता 15 चेंडू असणार. हलक्या रीतीने घेऊन काढलाय. 1 धाव अजून धावसेकामध्ये ऍड केली जाईल. 31 रन, 31 धावा फलकावरती. चला 2 चेंडू बाकी. 2 चेंडू बाकी. अरे यार त्याला बोलायला जाते हा कान मंत्र दिला. कानून फूक मार. हा फूक मार. फूक ते कानान. दोन चेंडू बाकी असतील. चेतनचा पडणारा चेंडू असेल हा सेकंड लास्ट बॉल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला मारलाय. क्षेत्ररक्षकाने केलंय चुकी. 9+4 तब्बल 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड. आणि नो चेंडू आहे तर नक्कीच फ्री हिटचा इशारा पंचांकडनं होईल. चला 2 चेंडू अजून टाकावे लागतील. अकोटाबा चेंडू अजून एक चौकार. 40 धावा फलकावरती. 40 हो गया. लास्ट बॉल बाकी है. खोला टप्पा चेंडू ड्राइव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. 41 धावा फलकावरती आणि 42 धावांचा टार्गेट शिवसाई 11 संघासाठी येऊन राहते. 42 धावांचा टार्गेट. 24 बॉल 42.
नक्कीच आजच्या दिवसात शेवटचा सामना आपण पाहताना रंगताना दिसतोय. 42 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. श्री गणेश झालाय धावफलकाला. शिवसाई 11 संघाचा दुसरा चेंडू जोरात खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला कट केलेला चेंडू कव्हरच्या रिजन क्षेत्रशी तैनात. एकदा पूर्ण होईल. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिवसाई 11 संघाची. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता पण त्यानंतर स्ट्राईक रोटेशन सुद्धा पाहायला मिळते. विकेटचं पतन होत. आहा. विकेटचं पतन इकडे होताना पाहायला दिसतंय. तिसरा चेंडू होता. दुसरी धाव चित घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग झाली नाही इतकी चांगली की दुसरी धाव पूर्ण होईल. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागला गेलाय तो शिवसाई 11 संघाला. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. 6 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. शॉर्ट मध्ये चेंडू होता. गॅप मध्ये खेळून काढलाय. आलाय दुसरा चौकार या षटकातला. दोन चौकार झालाय त्या षटकामध्ये. यावेळी नोचा इशारा पंचांकडनं. कव्हरच्या रिजनला खेळून एक धाव सुद्धा घेतली आहे. एकत्रित धाव 1+1 तोडल 2 धावा ऍड होतील धाव फलकामध्ये. चुकी होते एसटी रक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळतंय. डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू गेला. एक धाव अतिरिक्त मिळेल. शेवटचा चेंडू असेल. 13 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. अजूनही 29 धावांची गरज 19 चेंडू मध्ये. त्यावेळी लो फुलटो चेंडू होता. गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रशीन तिकडे होते. षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 14 धावा लागल्या गेल्या एक गडीच्या मोबदल्यात. आता उर्वरित अजून 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. पहिले षटक संपतोय. 14 धावा लागल्या गेल्या. 18 चेंडू 28 धावांची गरज. सामना अजून ऑन आहे. यावेळी जोरात फटका खेळलेला. गॅप मध्ये इंटू द गॅप चेंडू निघून जाईल चौकारासाठी. धावफलक जर पाहिलं तर वारंवार वाढत चालला आहे. आता 18 धावावर जाऊन पोचले धावफलक. अजून यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता. आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण. एकच धावाने समाधान मानावं लागेल.
धाव फलक्यात भर होईल, जाऊन पोचेल 19 धावेवर. 23 धाव्यांची गरज अजूनपर्यंत शिवसाई 11 संघाला. त्यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाचं 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. आता 22 धाव्यांची गरज अजूनपर्यंत 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू 22 धावा. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. नशिबाची मिळते साथ, येते एक आणखी चौकार. चौदा चेंडू आणि आता 14 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज. अठरा धाव्यांची गरज 16 चेंडू मध्ये, 14 चेंडू मध्ये, माफ करा. बॅकफुटला जाऊन पंच केलेला चेंडू येईल या षटकातला तिसरा चौकार. हे बस आता थोडंसं समीकरण बदलतं. आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका सिंगलसाठी सिंगलने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचते 29 धावेवर. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. यावेळी पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू, चेंडू निघून जाईल चौकारासाठी. आता 11 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. आजच्या दिवसात 5 संघ क्वालिफाय झाले आहेत आणि हा 6वा संघ कुठला असेल आता येणाऱ्या चेंडू सांगून जातील.
यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलेला चेंडू चेंडू जाईल चौकासाठी. आता 10 मध्ये 5 ची गरज आहे. यावेळी कट करायचा प्रयत्न चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 4 धाव्याची गरज. यावेळी वन टॅप मध्ये खेळलेला फटका सिंगल धाव्याने समाधान मानावं लागेल. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज. यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न पंचांकडे 9 ची दात मागितली गेली होती. निर्धाव चेंडू येतोय 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज. यावेळी कट केलेला चेंडू पॉइंट रिजनला. चेंडू जाईल चौकारासाठी. शिवसाई 11 संघ ठरला आजच्या दिवसातील 6वा संघ क्वालिफाय होण्यासाठी. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम शिवसाई संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक टीम विघ्नेश फायटर्स. आजच्या दिवसातला अंतिम सामन्याचा मॅन ऑफ मॅच ठरलेला खेळाडू राज. विनंती असेल की मॅन ऑफ मॅच ची जर्सी घ्यायची आहे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं